स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. विट्यात 10 वर्षानंतर पुन्हा सुरू झाली भारतात नंबर 1 ची सेवा देणारी बस सेवा. गलाई बांधवांसह प्रवाशांना काय होणार फायदा? तुम्ही या बस मध्ये बघितला तर बघा की यांनी ही गार्ड दिले. गार्ड जे आहे ते बघा, जरी पॅसेंजर झोपला तर ती कलमडून शकत नाही. सेकंड यांनी बॅक रेस्ट दिले. सेकंड कोणाला वॉशरूमला लागलं तर यांनी प्रत्येक सीटला असं स्विच दिलाय. तो बटन दाबला तर पुढे ड्रायव्हरला आवाज जाणार की म्हणून मला काहीतरी इमर्जन्सी कॉल आहे, मला तो सांगू शकतो की ड्रायव्हरचं क्लीनर आत येऊन त्या गोष्टीने करू शकतो. इंटेरियर बघा गाडीचे काय पद्धतीने क्लीन दिले. एकदम सेफ्टी, पाण्याची बॉटल ठेवायला, बॅग वगैरे अगदी म्हणजे एकदम लोकांना आवडेल या पद्धतीनं त्यांनी सगळी सुविधा यातनं उपलब्ध करून दिलेल्या आहे लोकांना. वाईफाई भी चालू रहता है, हमेशा वो अर्जेंट भी इमरजेंसी वो डोर ओपन करना पड़ेगा. अगर तुम्हारा वो कहाँ उतरता है वो बटन दबाए तो अभी ओपन उधर ही आवाज आती है. हाँ दिखा सकते हैं, ऐसा ही आवाज आती है. विट्याचे जयराम मसाले तुमच्यासाठी घेऊन येत आहे चविष्ट व स्वादिष्ट मसाल्यांची परंपरा. कंपनी नव्हे, महालक्ष्मी फूड्स 14 वर्षापासून ग्राहकांच्या उत्तम सेवेत. सांगली, सातारा, सोलापूर पर्यंतच्या बाउंड्री पर्यंत ग्राहकांनी पसंत केलेला माल. आमच्याकडे चटणीसाठी लागणारी मिरची व सर्व मसाले योग्य दरात उपलब्ध. तसेच मसाले निवडून, भाजून व चटणी कुटून मिळेल. आमचा पत्ता जयराम मसाले, प्रथमेश मेडिकल समोर, कराड रोड, विटा. भारतात 1 नंबरची बस सेवा पुरवणाऱ्या कंपनीमार्फत विट्यात 10 वर्षानंतर पुन्हा जबरदस्त बस सेवा सुरू करण्यात आली. यामुळे गलाई बांधवांचा प्रवाशांना मोठा आनंद झाला. गेल्या अनेक दिवसांपासून प्रवाशांची असणारी मागणी यामुळे पूर्ण झाली. विटा येथे व्यंकटेश्वरा ट्रान्सपोर्ट अँड ट्रॅव्हल्स या कंपनीने 10 वर्षानंतर विटा येथे पुन्हा एकदा विजयानंद VRL ची बस सेवा सुरू केली आहे. VRL ही ट्रान्सपोर्ट व पॅसेंजर बस सेवा देणारी भारतातील 1 नंबरची कंपनी आहे. ही सेवा सुरू करण्यात यावी अशी गलाई बांधव व प्रवाशांची मागणी होती. त्यानुसार व्यंकटेश्वरा ट्रॅव्हल्सच्या वतीनं ही सेवा सुरू करण्यात आली आहे. या बसमध्ये अत्याधुनिक अशा सेवा देण्यात आल्या. यामुळे प्रवाशांना आरामदायक व सुखकर असा प्रवास यातून होतोय. प्रवाशांची सर्व काळजी यामध्ये घेतली जाते. तसेच महत्त्वाचं म्हणजे लवकरच ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट सेवाही सुरू होते. यामुळे संपूर्ण भारतात पार्सल सेवा उपलब्ध होणार आहे. आज या बसचं पूजन करून ही बस सेवा सुरू करण्यात आली आहे. या बस सेवेचा लाभ पुन्हा एकदा विटा व विटा परिसरातील गलाई व्यावसायिक बांधवांना होणार असल्याचं व्यंकटेश्वरा ट्रॅव्हलचे मालक महेश कुपाडे यांनी यावेळी बोलताना सांगितलंय. ही सेवा कशी व या बसची काय वैशिष्ट्ये आहेत याची सखोल माहिती महेश कुपाडे यांनी यावेळी दिली आहे. नमस्कार, मी महेश कुपाडे, व्यंकटेश्वरा ट्रान्सपोर्ट अँड ट्रॅव्हल्स. गेली 14 ते 15 वर्ष झालं मार्केट यार्ड श्रेयस भवन मध्ये व्यवसाय करत आहे. ज्या कंपनीमुळे मी या व्यवसायात आलो ती कंपनी विजयानंद ट्रॅव्हल्स ही आजपासून आमच्याकडे सुरू होत आहे. आपल्या गलाई बांधवांच्या सेवेसाठी ही विटा टू मेंगलोर आणि विटा टू बेंगलोर डेली 2 बसेस सुरू होत आहेत. 10 वर्षानंतर पुन्हा एकदा आपल्याकडे VRL कंपनी सुरू होत आहे. त्यामुळं सगळ्या गलाई बांधवांना या गोष्टींचा आनंद पण झालाय आणि या गोष्टीचा लाभ पण होणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे लवकरच VRL कंपनी आपल्याकडे प्रत्येक गावात पार्सल सेवा पहिल्यांदा होती त्यांची, कालांतरानं मध्यंतरी बंद झाली होती. ते पुन्हा एकदा आम्ही रिक्वेस्ट करण्यावरनं पुन्हा कंपनी सुरू करत आहे. त्या गोष्टीचा लाभ तर प्रत्येक भारतातल्या प्रत्येक गावातल्या व्यक्तीला होणार आहे. कारण का छोटं छोटं घरातलं सामान, चटणी असू दे किंवा कोणतीही वस्तू असू दे घरगुती, तर ती आपल्या विट्यातून डायरेक्ट त्यांच्या गावापर्यंत पोहोचणार आहे. तर मला या आपल्या माध्यमातून एकच सांगायचं आहे, ह्या बसेसला सगळ्यांनी पुन्हा एकदा प्रतिसाद द्यावा आणि ह्या बस सेवेचा लाभ घ्यावा. कारण का ही कंपनी VRL कंपनी आपल्याला सगळ्यांना माहित आहे की एक चांगल्या पद्धतीनं मार्केटमध्ये काम करत आहे. नंबर 1 कंपनी म्हणून भारतात या कंपनीचं नाव आहे. तर ह्या कंपनीनं आपल्यावरती विश्वास ठेवून पुन्हा एकदा आपल्या विट्यात सुरुवात केली आहे. तर आपल्या सगळ्यांचं सहकार्य आम्हाला मिळावं हीच आपल्याकडनं अपेक्षा आहे. ह्या बस ही आता सुरुवातीला हिने आपल्याकडे बस सेवा सुरू केलेली आहे. ती गेली इथनं विट्यातनं दुपारी 1:30 वाजता मेंगलोर बस सुटेल. ती वाया सांगली, कोल्हापूर, बेळगाव, हुबळी आणि उडपी मेंगलोर सुटेल. ती मेंगलोरला रेल्वे स्टेशन पर्यंत लास्ट ड्रॉपिंग होईल 4-4:30 वाजेपर्यंत. केरळला जाणारे लोक, मेंगलोरला जाणारे लोक
उडपीला जाणारे लोक, ह्या लोकांना सगळ्यांना ह्या बसचा फायदा होणार आहे की पुढं केरळा तिरुअनंतपुरम पर्यंत ह्या बस न गेल्यानंतर त्यांना ट्रेन वगैरे सापडू शकते. आणि दुसरी बस सुरू होते ती विटा टू बेंगलोर, जी की आपल्या विट्यातल्या लोकांना मागणी होती की लेट सर्व्हिस सुरू व्हावी म्हणून. लेट सर्व्हिस म्हणजे दुपारी, आता आमच्या बसेस आहेत दुपारी 2 वाजता 3 वाजताच निघतात, तर कामं वगैरे आपले सगळे संपवून संध्याकाळी 5 वाजता आरामात निघावे अशा पद्धतीची मागणी जास्त होती. तर त्यांना रिक्वेस्ट केल्यानंतर त्यांनी विटा टू बेंगलोर सेम रूट, जसं की सांगली, कोल्हापूर, हुबळी, दावणगिरी, तुमकूर, बेंगलोर पर्यंत अशा पद्धतीची संध्याकाळी 5 वाजता नवीन बस सुरू केलेली आहे. तर ह्या बसचा सेवेचा लाभ लोकांनी घ्यावा. तसंच उलट बेंगलोरवरून संध्याकाळी 4:30ला सुटणार आहे, ती विट्यात सकाळी 7:30-6 वाजेपर्यंत पोहोचेल. आणि बेंगलोरवरनं संध्याकाळी 7:30-8 वाजता सुटणार आहे, ती बस पण सकाळी 7-8 वाजेपर्यंत विट्यात पोहोचेल. वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की ह्या कंपनीची सुविधा चांगल्या पद्धतीची आहे. त्यांनी बस रूट सुरू करताना हॉटेलिंग, जे की बाथरूमची सोय कशी असावी, सेकंड पॅसेंजर बरोबर बोलण्याचं बिहेवियर कसं असावं, पूर्ण ट्रेंड प्रशिक्षित असणारे ड्रायव्हर आणि प्रशिक्षित असणारी लोक यांच्या कंपनीमध्ये काम केल्यामुळे आपल्याला पण त्यांच्याकडनं बऱ्याच काही गोष्टी शिकायला पण मिळणार आहेत आणि आपल्या लोकांना त्या गोष्टीचा लाभ पण मिळणार आहे. या गोष्टी स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.